आहे असा आरोप करून आंदोलन सुरू आहे. काय नेमकं प्रकरण? काहीच नाही सर त्यात. आम्ही शेती करून खाणारे माणसं आणि आमच्या मुलाला त्यांनी मारल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. कंप्लेंट केल्याच्या नंतर आम्ही 2 दिवस 4 दिवस आम्ही दवाखान्यातच होतो. आम्हाला काहीच माहीत नसताना आम्ही परत ते नावं त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर आम्ही ते नावं बघून पहिले आम्हाला चौघं दिसले. नंतर आणि बाकीचे 3 हे नंतर असे कॅमेरा दिसल्याच्या नंतर आम्ही गुन्हा हे दाखल त्यांनी करून घेतला आमच्याकडून. तोवर आमच्याकडून काही करून घेतलेलं नव्हतं आणि आम्ही पण तिथे गेलेलो नव्हतो. आणि ह्यांनी चुकीचं आमचं नाव सांगून असं आंदोलन हे चुकीचं. आम्ही कुणाला एकही रुपया मागितलेला नाही आणि आम्ही गेलो बी नाहीत घरी कुणाच्या. आणि ह्यांनीच हे ठरवून हे असं हे आमच्याशी थोडं हे केलेलं आहे, म्हणून तक्रार केली म्हणून. एवढे इतक्या लोकांचे म्हणजे नावं दिल्याच्या नंतर आमचे नावं वगळले होते आतापर्यंत हे झाले. हे नंतर तिघाचे नावं दिसल्याच्या नंतर सगळे लोक परत यांनी उपेशनला परत हे बसले आमच्याशी. हा. तुमच्या मुलाला कुठं कशाने कोणी मारा? एक खुर्च्याने मारलं, परत पाईपाने मारलं, काठीने मारलं, पूर्ण डोक्यात मारलं, हाताला मारलं, पूर्ण अंगाची पूर्ण गुडघ्यापासून तर पूर्ण अंगाचे पूर्ण हे केलेले होते पूर्ण. हातावर काय चाकू कारणावरून मारला होता. मारलं होतं? जीव मारण्याची पण धमकी देऊन गेले. म्हणले तुला जीव मारू आम्ही. काय असं. कारण होतं मारण्याचं? काहीच फक्त मुलाचा बर्थडे होता. इकडे दारू पिऊन आलेले होते ते घरी. तर तेवढ्यात मी जा म्हणल्यामुळे त्यांना तेवढाच राग आलेला आणि तेवढंच फक्त मुलगा म्हणला तू माझ्या वडिलाला असं बोलू नको. तुझ्या वडिलांना मी सकाळी जाऊन सांगतो. आणि तो धाब्यावर गेला सांगायला. त्याचा वडील मटणाचं दुकान आहे म्हणून त्याला सांगण्यासाठी गेलेला होता. तिथं सांगू सर तर ते नसताना तोवर तर ह्यांनी 7 जणांनी चालू केलं मारायला येऊन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.